Hello everyone. Today we are going to learn Marathi lesson number 5. मला घरापर्यंत पोहोचव. तर चला बघूया कोणाला घरापर्यंत पोहोचायचं आहे. सगळ्यात पहिला आहे मार्गावरून बोट फिरव आणि गिरव. बोट फिरव म्हणजे तुम्हाला प्रत्येक टिपक्यांवरून मार्गावरून तुम्हाला बोट फिरवायची आणि नंतर तुम्हाला तिथे गिरवायचं आहे. तर तुम्हाला पेन्सिलीने गिरवायचं, पण त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे, त्या मार्गावरून बोट फिरवायचे. तर सगळ्यात आधी तुम्हाला कोण दिसत आहे? सगळ्यात आधी दिसत आहे मुंगी. तर आता तुम्ही मुंगीला घरापर्यंत पोहोचवताना आधी बोट फिरवणार आणि नंतर त्याच्यावरून तुम्ही पेन्सिलने गिरवणार. To make the ant reach till ant hill, first you are going to move your fingers from the way till the ant hill, and after that you are going to trace the way with the pencil. तर आता आपल्याला सश्याला कुठे पोचवायचंय? बिळात. तर मार्ग कसा आहे? वर खाली वर खाली वर खाली वर खाली वर आणि खाली. आता पेन्सिलीने आपण काय करायचं, ते मार्गावरून पुन्हा आपल्याला ते गिरून घ्यायचे. Now in the second picture we are supposed to send the rabbit. We are going to trace the way of the rabbit to the burrow. Now the third one is duck. आता तिसऱ्या चित्रात एक बदक आहे. बदकला कुठे जायचंय? तळ्यात. तर तळ्यात जाताना रस्ता कसा आहे? आता आपल्याला त्याच्यावरून पेन्सिलने गिरून घ्यायचंय. In the next picture, the duck is supposed to go to the pond. So here is the way. After that, the next picture is of cow. Now how the cow is going to reach the cow shed? नंतरच्या चित्रात काय दिलं आहे? नंतरच्या चित्रात गाय गोठ्यात कसं जातो ते दाखवलं आहे. तर वर गाय चरताना तुम्ही बघितलेत का? तो कुठेही फिरत फिरत चरत 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 जातो. तर तसंच आपल्यालाही गिरवताना तसंच कधी स्लिपिंग लाईन, कधी स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन, स्टँडिंग लाईन, त्याच्या मार्गावरून तसंच अपसाईड डाऊन, डाऊनसाईड अप, स्लिपिंग लाईन अपसाईड डाऊन, स्लिपिंग लाईन डाऊनसाईड अप, स्लिपिंग लाईन अपसाईड डाऊन. तर आपण ही त्या मार्गावरून तसंच फिरून गिरून घ्यायचं आहे. नंतर आहे चिमणी. आता चिमणी कुठे राहते? चिमणी राहते घरट्यात. तर चिमणीला तुम्ही बघितलेत का कशी ती जाते? ती आकाशात फिरून 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 आणि मग ती जाते तिच्या घरी. आणि तसंच आपण गिरून घ्यायचे आहे. तसंच आपल्याला काय करायचंय? आपल्याला तसेच टिपक्यांवरून गिरून घ्यायचंय. Now here the sparrow is supposed to go to the nest. So here we are going to trace all the dots to make the sparrow reach till the nest. तर आज आपण काय शिकलो? मला घरापर्यंत पोहोचव. आपण कोणाकोणाला पोहोचवलं? मुंगी, ससा, बदक, गाय आणि चिमणीला. थँक यू.